नागपूरमध्ये काँग्रेस 4 उमेदवारी अर्ज भरणार आहे अशी माहिती समोर येते। उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने हा निर्णय घेतलाय अशी देखील सूत्रांची माहिती आहे। सुनीता महल्ले, सुरेश जगियासी, अतुल लोंढे, दिनेश ढोले हे चौघे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। 4 पैकी 3 जण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपला अर्ज मागे घेतील असा देखील फॉर्म्युला ठरलाय असं समजतंय। तर 4 पैकी 3 जण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच उमेदवारी अर्ज आपला मागे घेणार आहेत असं देखील ठरलेलं आहे अशी माहिती सध्या समोर येते। मात्र काँग्रेसच्या उमेदवारीचा हा तिढा सुटत नाहीये। नागपूरसाठी 4 जण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असं समजतंय। त्यामध्ये सुनीता महल्ले, सुरेश जग्यासी, अतुल लोंढे आणि दिनेश ढोले हे चौघे जण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर नागपूरसाठी आता 4 जण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। काँग्रेसकडनं 4 उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत अशी देखील माहिती आहे। उमेदवारीचा तिढा सुटत नसल्यामुळे असा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी देखील सूत्रांची माहिती आहे। या चौघांमध्ये सुनीता महल्ले, सुरेश जग्यासी, अतुल लोंढे आणि दिनेश ढोले हे चौघे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती आहे। आणि या 4 पैकी 3 जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतील असं देखील ठरलेलं आहे। हा फॉर्म्युला देखील जवळपास ठरलेला आहे असं सांगितलं जात आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अमर, खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघे काही मिनिटं राहिले आहेत तरी काँग्रेसचा जो आहे हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सुरू आहे। रविभाई भवनला बैठकींचं सत्र सुरू आहे। खरं तर ही बैठक सकाळी 11 वाजता सुरू झाली होती। सुनील केदार पहिले सर्वप्रथम बैठकीला होते, त्यानंतर ते निघून गेल्यानंतर नितीन राऊत आले। त्यामुळे काँग्रेसमधील दुफळी परत एकदा समोर आली आहे आणि आता जे उमेदवारी देण्यावरून जो वाद सुरू आहे, खरं तर नागपूर विधान परिषदेची जी संपूर्ण पोटनिवडणूक आहे त्याच्यात भाजपाची मोठ्या संख्येने संख्याबळ आहे, त्यामुळे काँग्रेसकडून फारसे इच्छुक नाही। अशात ही उमेदवारी कोणाला द्यायची यावरून हा सगळा वाद सुरू आहे आणि वेगवेगळे गट एकमेकांची नावं पुढे करताना दिसतात आणि त्याच्यातूनच आता एक जो नवा फॉर्म्युला आला ते 4 उमेदवार देण्यात येईल असा एक फॉर्म्युला आहे। एक प्रिन्सिपल उमेदवार, एक सबस्टिट्यूट उमेदवार आणि 2 अपक्ष उमेदवार असा काहीतरी एक फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती पुढे येत आहे। पण थोड्याच वेळात अगदी काही मिनिटांमध्येच ही बैठक पूर्ण होईल आणि त्यानंतर जे कोण नेमकं अधिकृत एबी फॉर्मवर उमेदवार राहील हे स्पष्ट होईल। पण सध्या जे नाव आहे अतुल लोंढे पाटील, एक ढोले पाटील, एक जग्यासी आणि असे 3 नावं जवळपास चर्चेत समोर दिसत आहे। निश्चितच त्यामुळे आता नागपूरसाठी हे 4ही जण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असं समजतंय। त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद अमर या माहितीसाठी।